हॅलो, नमस्कार सर्वांना। इथे बघा मी कोथिंबीर घेतली आहे। कोथिंबीर वडी बनवायचा बेत आहे। तर बाजारात आता खूप कोथिंबीर आलेली आहे, छान छान अगदी। आणि 20 रुपयाला एक जोडी मी घेतलेली आहे। ह्याला मी निवडून चांगली स्वच्छ 4-5 पाण्याने धुवून घेतलेलं, कारण याच्यात माती खूप असते। तर आता ह्याला मी बारीक चिरून घेते आणि मग नंतर ह्याच्या पण वड्या बनवूया। ही देठं दिसतात तुम्हाला, ही खूप कवळी कवळी देठं आहेत। देठं तुम्हाला हवी तर तुम्ही घ्या किंवा नाही घेतली तरी चालेल। खूप कवळे असतील तर घ्यायची, जास्त जून अशी घ्यायची नाही त्याची देठं। आणि बारीक कापायची कोथिंबीर, जेवढी बारीक कापाल तेवढी छान होते ती। तर बघा अशा प्रकारे मी सगळी बारीक कोथिंबीर कापून घेते, नंतर आपण पुढची तयारी करूया। तर बघा मंडळी, इथे मी कोथिंबीर छान चिरून घेतलेली आहे बारीक बारीक। देठं काही जास्त राहिलेत नाही, थोडी थोडी राहिलेली आहेत। तर आता ही मी मोजून पण घेणार आहे। त्यासाठी काय लागते ते पण तुम्हाला मी दाखवते। तर इथे ना मी या 7-8 मिरच्या घेतलेल्या आहेत, 8च आहेत मिरच्या। आणि लसूण प्रकार घेतलेत जरा जास्त, 10-12 आहेत त्या। आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे 1 चमचावर। तर आता मी हे मिक्सरला याचा एक खरडा करून घेते, भरड अशी ह्याची मिरच्यांची आणि ह्याची। पुढची तयारी नंतर करूया आपण। इथे आपल्या मिरचीचा खरडा झालेला आहे, पल्स मोडवर केलेला आहे म्हणून त्याची पेस्ट होत नाही। असं छान असं हे भरड वाटली जाते, हे बघा अशी। मग ते वाटीत काढून घेते। त्याच्यामध्ये ना मी आता कोथिंबीर पण मोजूनच घेते। अशी मी दाबून भरून घेतलेली आहे। एक वाटी घेतले, 2 वाटी आणि ही अर्धी वाटी। अजून लागला तर आपण घेऊ शकतो, पण पहिल्यांदा हे मिक्स करून घेऊया, नंतर मग बाकीचं ऐकतो। आता मी हळद टाकते ह्याच्यामध्ये, 2 टीस्पून मी हळद टाकलेली आहे। याला काश्मीरी लाल तिखट टाकले 1 टीस्पून। एक टीस्पून मी टाकलेले जिरे पावडर, धणे पावडर अजून 1 चमचा टाकते। चमचा म्हणजे टीस्पून घेतले ना, आणि हे जिरे पावडर 1 टीस्पून। मीठ टाकते त्याच्यामध्ये चवीनुसार, तरी पण मी 1.5 टीस्पून मी मीठ टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये। आता ह्याच्यामध्ये जो आपण ठेचा केलेला आहे तो पण ह्याच्यामध्ये मी घालून घेते। हे मिक्सरमधून काढलेलंच हे पाणी आहे, भांडं धुवून घेतलेलं। आता हे पहिल्यांदा मिक्स करून घेऊया आपण सर्व एकत्र। इथे मी थोडंसं तांदळाचं पीठ घेते, कोथिंबीर वडी आपली कुरकुरीत होईल। तर हे बघा म्हणजे आपल्याला अजून ह्याच्यामध्ये पीठ पाहिजे। मग अशी मी ह्याच्यामध्ये 2.5 वाट्या घेतलं होतं ना पीठ, तर इथे अजून अर्धी वाटी मी पीठ घेतलेलं आहे बेसनचं। आता पुढची तयारी तुम्हाला दाखवते मी। आपलं ढोकल्याचंच भांडं आहे प्लेट ही, त्याच्यामध्ये मी आता याला तेल लावून मी घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये मिश्रण मी घालून घेते।
आणि मी गरम करायला ठेवलेले आहे, ते वाफवून घ्यायच्यात आपल्याला. झालं इथे करून. आता काय करूया आपण, त्याच्यावर थोडंसं तीळ घालूया. खालच्या बाजूला पण घालायला तेल पाहिजे होते, ते विसरले मी. नंतर वड्या तळताना त्याला वड्या आपण वाफवायला ठेवूया. पाणी गरम करायला ठेवलं होतं, ते चाळण ठेवतो मी. आता याच्यामध्ये आपलं अंडा ठेवूया. याच्यावर झाकण ठेवते मी. गॅस सध्या मोठा करते, थोड्या वेळाने पाहूया आपण 10 मिनिटांनी. ते मी काढून घेते कोथिंबीर वडी. म्हणजे मी इथे कोथिंबीर वडी कापून घेते. हे बघा, छान वाफवून झालेली आहे. आता याला मी फ्राय करून घेते. तर आपण गॅसकडे जाऊया. पॅनमध्ये फ्राय करून घेऊया आपण हे वड्या. असं तेल गरम होतं. आता ही वडीला मी तिळाची बाजू आहे, मी खालच्या बाजूला करते, कारण इकडून आपल्याला या बाजूने थोडेसे तीळ लावायचे आहेत. आपल्या हे सर्व चौकोनी कापून घेतलेले आहेत, ते सर्व आता फ्राय करून झालेले आहेत. ते बाकीच्या मी नंतर करते. तुम्हाला आता सजवून दाखवते प्लेटमध्ये. हे बघा, मस्तपैकी चहाबरोबर तुम्ही आस्वाद घ्या कोथिंबीर वडीचा. हे थोडेसे वेफर मी ठेवलेले आहेत खायला. बटाट्याचे वेफर आहेत हे. मस्तपैकी चहा घ्या किंवा अशाच खा किंवा जेवणाबरोबर खा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू माझी रेसिपी पाहिल्याबद्दल.